आत्ताच एक बातमी वाचली की नीटचे पेपर हे हवाई दलाच्या मार्फत परीक्षा केंद्रांवरती पाठवण्यात येणार आहे। मी काय म्हणतो की या प्रकरणात संबंधितांना जेलमध्ये पाठवणं आणि संबंधित खात्याच्या मंत्र्याला घरी पाठवणं हे यापेक्षा सोपं नाही आहे का? भारतामध्ये जेव्हा जेव्हा आणीबाणी सदृश्य परिस्थिती असते किंवा प्रकरणं संबंधित यंत्रणाच्या आवाक्याबाहेर हाताबाहेर गेलेली असतात, तेव्हा आणि फक्त तेव्हाच लष्कराला पाचारण करण्यात येतं। भारतीय हवाई दल हेही लष्कराचाच एक भाग आहे, लष्कराचीच एक शाखा आहे। मागच्या 10 वर्षामध्ये विविध स्पर्धा परीक्षांचे एकूण 90 वेळा पेपर फुटले आहेत। नीटच्या परीक्षांचे 2 वेळा पेपर फुटलेले आहेत। ही सर्व प्रकरणं किंवा ही जी सर्व परिस्थिती आहे ही आवाक्याबाहेर गेल्यामुळे, संबंधित यंत्रणाच्या कंट्रोलच्या बाहेर गेल्यामुळे आज भारतीय लष्कराला पाचारण करण्यात येणं ही लाजिरवाणी बाब आहे। मला वाटतं की शिक्षण घेण्याच्या वयात, शाळेत जाण्याच्या वयात संघाच्या शाखांमध्ये हुंदाडकी करण्यापेक्षा जर व्यवस्थित अभ्यास केला असता तर कदाचित या विषयावरती ह्या देशाच्या प्रमुखाला एक शब्द तरी बोलता आला असता। शेवटी काय आहे ना, माणूस असेल किंवा फुगा असेल, हवा भरून किती फुगवता येतो, परंतु कपॅसिटीच्या बाहेर गेल्यानंतर शेवटी तो फुटतोच। जय हिंद, जय महाराष्ट्र।